गाईज तुम्ही आजचा भाऊचा धक्का बघितला ना, शेवटचा मला लय भारी सीन आवडला. कारण तिथं आहे ना, हा 5 हे 4 बोट आणि हे 5वा ठेंगा हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय. मी तुम्ही लिंक देईन. तो त्या स्क्रिप्टचा आहे ना, तो डायलॉग भाऊनी उचललाय. मला कॉन्फिडंट काय वाटतं काय माहिती, कारण ते माझा डायलॉग होता आणि विशालनी डायलॉग मारायला, पण मी त्याचं स्पष्टीकरण दिलं आणि तोच डायलॉग भाऊनी उचलला. आणि आणि मला कॉन्फिडन्स आहे, कारण ते व्ह्यूज पण तेवढे गेले त्या व्हिडिओला. आणि हे सगळं म्हणजे जे हेट कमेंट करतात त्यांचं पण शेअर जातोय त्यात, आणि जे माझ्यासाठी चांगलं कमेंट करतात त्यांच्यासाठी पण, कारण मला व्ह्यूज आणि कमेंट चांगले चांगले येतात आणि वाईट पण येतात, आणि मला खरंच थँक्यू म्हणायचंय. आजच्या भाऊच्या धक्क्यावर गोष्ट झाली की तन्वीची कॅप्टनची, आणि तन्वीला खूप म्हणजे चांगलं बोललं गेलंय आणि तन्वीनं खूप चांगलं म्हणजे परफॉर्म पण केलंय. आणि दुसरी गोष्ट प्रभू आणि तन्वीने ऍक्सेप्ट केले की प्रभूमुळं तिथं कॅप्टन झाली. ही खूप मोठं मन म्हणजे केलं तिनं, आणि प्रभूनं खरंच चांगला गेम खेळला हे भाऊनं सांगितलंय. मागच्या आठवड्यात दिसला नव्हता, पण या आठवड्यात एवढं भारी दिसलाय. आता त्याचं चावीचं कळल्यावर घरी काय थै तांडव होणार आहे, काय त्याला उलटा करतात का कुठं झाडाला बांधतात हेच माहित नाही, कारण बेकार होईल. हे झालं प्रभू बद्दल, कारण प्रभूचं मला वाईट वाटतंय की चावी नंतरचं काय होईल, कारण हे तन्वीचा दोघांचं प्लॅनिंग आहे. आता चांगली इमेज झाली आहे, आय ऍक्सेप्ट. दुसरी गोष्ट राखीचा, भाऊ म्हणले की हा शो काय राखीचा आहे का, बरोबर आहे ना, कारण राखी पिन मारती ही छै 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 नाचतात सगळी. अहो चुकीचं आहे ना, सचिन आणि रोशन ती नुसतं विशाल बोलतोय तसं वागणार, विशाललाच पुढे न्या, अरे स्वतःसाठी खेळा राव, बरोबर. कारण प्राजक्ता ती अनुश्रीवर डील करते आणि सचिनसाठी डील करते आणि सचिन स्वतः खेळत नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही स्वतःसाठी खेळा, मला असं वाटतं. आणि सागर कारंडे हा चुकीचा मुद्दा उचलतो आणि चुकीच्या माणसांना सपोर्ट करतो. भाऊनं क्लिअर केले, तुम्ही चुकीचं काहीतरी उचलायचं, काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं चुकीचं आहे. आणि दीपाली आणि राखीनं बरोबर मुद्दा उचललेला की सचिनला पुढे न्यावं आणि टॉप मध्ये ठेवावं, पण ते दोघंच तयार नाहीयेत आणि त्यांना जायचंच नाहीये, हे त्यांच्यावर डिपेंडंट आहे. आणि एवढंच गोष्ट मला बोलायची. आणि रुचिता आणि राखीचं जरा पेटलं, लवला पाठातीनं बोलला डायलॉग, ते पण ऐकलंय तुम्ही, पण ते कचऱ्याचं ते टिट फॉर टॅट गेम झाला. तर मला एवढं चुकीचं वाटतंय की, कारण जर राखीनं पिन मारलं, राखीनं काहीतरी दिवसलं, तर यांनी जास्त रिॲक्ट केलं तर ह्यांच्यासाठीच उलट पडणार आहे. आता ठेंगा तर विशालचं तोंड पडलंय, आता पुढे काय होणार आहे आणि कोण निघणार आहे नॉमिनेशन मध्ये, आपलं एविक्ट कोण होणार आहे हे उद्या कळणार आहे आपल्याला. म्हणून तुम्ही पण बघा, मी पण बघतोय बिग बॉस मराठी सीझन 6. बाय बाय.